नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण राज्य सरकारकडून महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। पिठाच्या गिरणीबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। पिठाच्या गिरणीतून महिलांना चांगले उत्पादन मिळेल आणि आपल्या घरीच त्यांना रोजगार उपलब्ध होईल। त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात। मोफत पिठाची गिरणी योजना म्हणजे काय, या योजनेचा कोणाला मिळेल लाभ, या योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत मोफत पिठाची गिरणी योजना राबवण्यात येते। या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे आणि त्यांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे। पिठाच्या गिरणीची थोडक्यात माहिती पाहूयात। आपण जी योजना पाहत आहोत ती पिठाची गिरणी योजना आहे, तीही मोफत योजना। आपण जे योजनेबद्दल माहिती पाहत आहोत ते मोफत पिठाची गिरणी योजना आहे। ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू आहे। महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून या योजनेचा उद्देश आहे। गरीब कुटुंबातील महिला या योजनेचे लाभार्थी असणार। विभाग महिला व बाल कल्याण 100% अनुदानावर पिठाची गिरणी वाटप होईल आणि याचे फॉर्म आहेत ऑफलाईन। मोफत पिठाची गिरणी योजनेचे लाभार्थी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतो। मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळेल? पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या 100% अनुदान दिले जाते। पाहूयात योजनेच्या काय अटी आणि नियम आहेत ते। अर्जदार महिला ही फक्त महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी। महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच घेता येईल। शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। महिलांच्या अर्जदारांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती सरकारी नोकरीस असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबातील आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। जर महिलेने केंद्र किंवा राज्य सरकारच्या सर्व असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। या योजनेअंतर्गत अर्जदार महिला 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावी। अर्जदार महिला कुटुंबातील त्यांचं वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आतमध्ये असावं। कुटुंबातील एकाच महिलेला या अर्जाचा लाभ घेता येईल। पाहूयात मोफत पीठ गिरणीसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार। मोफत पीठ गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पाहूयात काय काय लागणार। अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, पिठाच्या गिरणीचे कोटेशन लागेल आपल्याला, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल ID, लाईट बिल झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे फोटो। अर्जदार महिलाकडे 12वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा कमी असल्याचे तहसीलदार आणि तलाठ्याकडून घेतलेले उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे। पाहूयात पिठाच्या गिरणीची अर्ज प्रक्रिया कशी आहे ते। मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरावा लागेल। यासाठी कुठलीही ऑनलाईन पद्धत नाही। त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला बाल विकास कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल। तो अर्ज घेऊन त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल। त्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील। त्यानंतर अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडून जमा करावा लागेल।
अशा प्रकारे मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अशा प्रकारे तुम्ही मोफत पिठाच्या गिरणी योजनेचा अर्ज पूर्ण करून त्याचा लाभ घेऊ शकता। तर अशा सोप्या पद्धतीने मोफत पिठाच्या गिरणी योजनेबद्दल तुम्हाला माहिती समजून सांगितलेली आहे। आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच लक्षात आली असेल। तर नक्कीच या मोफत पीठ गिरणीचा लाभ घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।